वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गीता माऊली या चॅनलवर भगवद्गीतेमधील जीवनधर्म समजून घेण्यासाठी उत्सुक असलेल्या सर्व आध्यात्मिक आणि अन्य श्रोतेजनांचे या पहिल्या सत्रामध्ये मनःपूर्वक स्वागत. गीता धर्म आणि मी या मालिकेमधून 10 ते 12 सत्रामध्ये मी दिलीप काटदरे, गीतेचा एक विद्यार्थी, मला समजलेल्या भगवद्गीतेमधील जीवन धर्म संदर्भात आलेल्या अनुभवांच्या मदतीने आपल्याबरोबर संवाद साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या पहिल्या सत्रामध्ये प्रस्तावना म्हणून माझी या विषयाकडे पाहण्याची भूमिका विशद केल्यानंतर हे करू का ते करू, हे बरोबर आहे किंवा नाही, अशा धर्मसंकटात आपण जेव्हा सापडतो तेव्हा येणारे अनुभव आणि अर्जुन विषाद योग या पहिल्या अध्यायात भगवद्गीतेमधील भगवान श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला त्यातून बाहेर पडण्यासाठी केलेला उपदेश माझ्या आयुष्यात यामधून काय मार्गदर्शन करून गेला याबद्दल विचार मांडायचा प्रयत्न करणार आहे. सर्वांचे जीवन सुखी समाधानी व्हावे हाच या मालिकेचा हेतू आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमात्मजा. आपल्याला जर हे विवेचन अर्थपूर्ण वाटले असेल तर खाली दिलेल्या आयकॉनवर लाईक बटन दाबा आणि मित्रमैत्रिणींना सांगून जास्तीत जास्त श्रोते मंडळीपर्यंत ते पोचवण्याचा प्रयत्न करा, ही मनःपूर्वक विनंती. भगवद्गीता हा फक्त महाभारतातील युद्धाच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाने एक सारथी म्हणून युद्ध करणाऱ्या 5 पांडवांपैकी धनुर्धारी अर्जुनाला केलेला नुसता उपदेश नाही, तर ते भारतीय संस्कृतीमधील मूळ संहिता शिकवणाऱ्या वेदांचे सार आहे. जीवन समृद्ध कसे करावे या प्रश्नाचे उत्तर तिथे मिळते. भारतासारख्या विविध भाषा बोलणाऱ्या, विविध नैसर्गिक आव्हानांना आणि रूढी परंपरांना आपल्यात सामावून हाती येणाऱ्या अमृत कलशाप्रमाणे आयुष्याची दिशा स्पष्ट करणारे 700 श्लोकांमध्ये सामावणारे तत्वज्ञान त्यामध्ये आहे. त्यामुळे जगण्याचा अर्थ स्पष्ट होतो आणि ते कसे जगावे याचे मार्गदर्शन होते. अनेक नामवंत विद्वानांनी आणि राजकीय नेत्यांनी, धार्मिक गुरूंनी या 700 श्लोकांचे निरूपण आपापल्या परीने त्याचा अर्थ समजून घेऊन सामान्य जनांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. अनेकांनी या गीतेपासून बोध घेऊन आपले जीवन उन्नत करण्याचा प्रयत्न केला आहे. गीतेबद्दल शाळेत असताना मला आमचे शिक्षक ते लक्षात ठेवून जे सांगायचे ते मी काही प्रमाणात वागायचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे असे म्हणावेसे वाटते. गीता ही बालवयात पाठ करायची म्हणून 15वा अध्याय शाळेत असताना पाठ केला. गृहस्थाश्रमात त्याचे पालन करायचे, अर्थातच स्वधर्मात स्वतःला गुंतवले
आणि वानप्रस्थाश्रमात त्याचा विचार करून पुढील पिढीला त्याची शिकवण द्यायची, ती देण्याचा हा प्रयत्न आहे. आज गेली 10-15 वर्षे मी गीतेचे पठण आणि मनन करतो आहे. ज्ञानेश्वरीची आजपर्यंत 7-8 वेळा पारायणे केली आहेत. लोकमान्यांचे गीता रहस्य जे मंडालेमध्ये लिहिले ते वाचून त्याचा गर्भितार्थ समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे. विनोबा भावे या समाजसेवकाने याच गीतेचा अगदी सामान्य लोकांपर्यंत, अशिक्षित आणि गुन्हेगार जगतामधील जनता जनार्दनापर्यंत ही शिकवण पोचवण्यासाठी जी नाशिकच्या तुरुंगात व्याख्यानांची मालिका सादर केली, ती वाचून माझ्या स्वतःच्या आयुष्यात मी हा गीता धर्म किती पाळतो याचे आत्मचिंतन करतो आहे. हे करताना मला या गीतेच्या आरशात आपले प्रतिबिंब बघावे असे वाटले आणि त्या गीता धर्माच्या विचाराने प्रेरित होऊन मी माझे गीतेबद्दल मला झालेले आकलन आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहे. माझ्या अल्पमतीची मला जाणीव आहे. हा प्रयत्न करत असताना मला सगळ्यात वाईट कशाचे वाटले असेल तर ते हे की मी शाळेत असताना संस्कृत भाषेचे अध्ययन केले नाही. गीतेमधील श्लोक हे संस्कृत भाषेमध्ये आहेत. संस्कृत भाषा एवढी प्रगल्भ, प्रगत आणि संपन्न आहे की एक समास किंवा संधी आपल्यामध्ये केवढा मोठा अर्थ दडवून ठेवू शकते याची प्रचिती या श्लोकांचा अर्थ लावत असताना येते. कितीही वेळा त्याचे वाचन आणि मनन केले तरी या श्लोकांचा अर्थ आपल्याला किती समजला याबद्दल मनामध्ये प्रश्न उभा राहतो. वाचताना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन हाती लागते. याच अनुषंगाने मी माझ्या 78 वर्षांच्या जीवन प्रवासाकडे बघायचे ठरवले आणि आत्मपरीक्षण करत गीता धर्माच्या पालनामध्ये मी कुठे आणि कसा परीक्षेला सामोरा गेलो याबद्दल विचारचक्र सुरू झाले. गीतेमधील प्रत्येक अध्याय हा एक योग आहे. त्याला योग म्हणून संबोधण्याची कारणमीमांसा करताना लोकमान्य टिळकांनी त्याचा संबंध गीतेमध्ये अध्यात्माबरोबर कर्मयोगाचे विवरण केले आहे त्याबरोबर लावला आहे. गीता रहस्य विशद करून दाखवले आहे. ते एक जीवनशास्त्र आहे हे माझ्या लक्षात आले. विनोबांनी गीतेचे वर्णन दीपस्तंभ म्हणून केले आहे. 1932 साली नाशिकच्या जेलमध्ये त्यांनी दर रविवारी एकेका अध्यायावर निरूपण करीत प्रवचने दिली. भूदान यज्ञ ज्याच्यासाठी त्यांनी आपले आयुष्य खर्च घातले त्याच्यासाठी जी वातावरण निर्मिती आवश्यक होती त्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख त्यांनी यावर प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकेत केलेला आहे. यामध्ये वैचारिक वाद नाहीत. खेड्यात किंवा शहरात कष्टाचे आयुष्य जगणाऱ्या श्रमिकांना यामधून सांत्वन आणि श्रमपरिहार लाभावा हाच या प्रवचनांचा मूळ हेतू होता. मी जेव्हा ती पुस्तिका वाचावयास सुरुवात केली तेव्हा मला माझ्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टींचा संदर्भ आणि संबंध गीतेमधील शिकवणुकीबरोबर लावायचा मोह आवरता आला नाही.
किंबहुना ती पुस्तिका वाचत असताना मी ठरविले की आयुष्याच्या संध्याकाळी या गीताधर्माच्या आरशामध्ये माझे प्रतिबिंब कसे दिसते हे बघायचे. शाळेत पाठ केलेला अध्याय, त्यानंतर आलेले अनुभव आणि आयुष्यात आलेले आव्हानात्मक प्रसंग, त्यावेळी मनावरील झालेल्या संस्कारामुळे घेतलेले निर्णय, या सगळ्याचा अर्थ लावून माझ्या जीवनाचा कस आजमावायचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. त्यामधील त्रुटींची मला जाणीव आहे. प्रत्येक अध्यायाचा, यामधील मार्गदर्शक तत्वांचा माझ्या अल्पबुद्धीने अर्थ लक्षात घेऊन हे अनुभव तुमच्यासमोर ठेवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न आहे. एखादा संदर्भ तुम्हाला पटलाच पाहिजे असा माझा आग्रह नाही, परंतु तुम्हाला जर तुमच्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली आणि त्याबरोबर संबंध जोडता आला, तर या सत्राचे सार्थक झाले असे मी समजेन. माझ्या परिचयाच्या एका ज्येष्ठ व्यक्तीबद्दल आलेला अनुभव मुद्दाम उद्धृत करावासा वाटतो. या व्यक्तीच्या हुशारीबद्दल मला अतिशय आदर वाटायचा. समाजामध्ये त्यांचा मानमरातब राखला जायचा. माझा आणि त्यांचा जेव्हा परिचय झाला, तेव्हा मला त्यांचे कौतुक वाटले होते. याचे कारण त्यांची गीता मुखोद्गत होती आणि गीतेमधील प्रसंगोचित श्लोक म्हणून ते म्हणून दाखवायचे. एकदा वकिली पेशाबद्दल दाखला सांगताना त्यांनी नागाचे उदाहरण दिले होते. नागाच्या फण्याखाली उंदराला असे वाटते की आपल्याला चांगले छत्र मिळाले, पण त्याला हे माहीत नसते की तो नाग आपल्याला केव्हा भक्ष्य करेल. गीतेवर एवढे प्रभुत्व असणारी ही व्यक्ती प्रत्यक्ष आयुष्यात मात्र मी माझे याखेरीज दुसरे काहीच बोलत नसे. स्वतःला त्यांचे एक एवढे प्रेम होते की त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या लोभी स्वभावामुळे माणसांना मिंधे केले होते आणि त्याचा गैरफायदा ते उठवायचे. असा माणूस गीता मुखोद्गत असूनही एवढा स्वार्थी कसा असू शकतो, हा प्रश्न मला पडायचा. गीतेचा खरा अर्थ समजला तर मी माझे हे शब्द विसरायला हवे. अहम ब्रह्मास्मी याचा अर्थ मी म्हणजे सर्व काही असा न घेता मी पण कसे विसरता येईल याचा बोध घेण्यासाठी लक्षात घेतला पाहिजे. गीतेचा प्रत्येक अध्याय हा योग म्हणजे जीवनाच्या विविध अंगाशी जोडलेला आहे, म्हणून त्याला योग म्हणायचे. असे फार छान निरूपण या क्षेत्रातील तज्ज्ञ श्रीमती धनश्री लेले यांनी त्यांच्या एका व्याख्यानात सांगितले. ते मला अतिशय समर्पक वाटले. अर्जुन विषाद योग हा भावनांबरोबर जोडलेला आहे. माझ्याच कुटुंबातील व्यक्ती आणि गुरु यांच्याबरोबर मी कसा लढू. अध्याय 2 सांख्य योग हा तत्वज्ञानाबरोबर, तर 3 कर्मयोग हा कर्माच्या महत्त्वाचा आणि महत्त्वाने जोडलेला आहे. गीतेमधील श्लोक एकामागून एक ओघवते आहेत. गीता सालंकृत केली ती ज्ञानेश्वरांनी आपल्या रोजच्या जीवनात दिसणाऱ्या आणि अनुभवास येणाऱ्या दाखल्यामधून, आणि ते ओवीबद्ध करून ती सामान्य जनांपर्यंत त्यांच्या भाषेत पोचवण्याचे काम ज्ञानेश्वरांनी केले.
निसर्गामधील दाखले देऊन त्यांनी गीतेमधील तत्वज्ञानाचा सोप्या भाषेत अर्थ खुलवून सांगितला. भगवद्गीतेमध्ये ज्ञानाला धरून भक्तियुक्त कर्म मार्गाचे, योगाचे समर्थन आहे. हेच पटवण्यासाठी लोकमान्यांनी गीता रहस्यासारखा विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिला आहे, ज्याच्या आत्तापर्यंत अनेक आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तो जगातील अनेक भाषात भाषांतरित झाला आहे. ज्ञानेश्वरांच्या उक्तीप्रमाणे सूर्य आपली प्रदक्षिणा पूर्ण करताना जगातील अंधार नाहीसा करतो व काळोखात लोपलेले सौंदर्य प्रकट करत असतो. गंगा समुद्राशी एकरूप होताना जगाचे त्रिविध ताप व पापे नाहीसे करते. दोन्ही काठांवर वृक्ष संपत्तीचे व सुपिकतेचे सहजतेने पोषण करते. त्याप्रमाणे भगवद्गीतेने मनुष्य मात्रांची मोक्षयात्रा सुलभ करताना त्या काठी भाष्यकारांच्या सहाय्याने जीवनाला सद्गती देण्याचा प्रयत्न करून समाजोद्धाराचा प्रवाह गतिमान केला आहे, असे प्राध्यापक राम शेवाळकर त्यांच्या गीता रहस्यावरील गीता जयंतीच्या निमित्ताने केलेल्या भाषणात म्हटले आहे. गीता ग्रंथाचे वर्णन करताना बाबू अरविंद घोष या महान भारतीय तत्ववेत्याने गीता ग्रंथ भारतीय आध्यात्मिकतेचे सुमधुर फळ अशा शब्दात गीतेची महती वर्णिली आहे. नव्या मनूतील ध्येयवादास आवश्यक असलेल्या मानवी श्रमजीवन व कर्म यांच्या महत्तेची जाणीव खऱ्या अर्थाने अध्यात्माचा संदेश गीता सांगत आहे, असे म्हटले आहे. गीता ग्रंथाचे पूर्ण नाव श्रीमद भगवद्गीता उपनिषद असे आहे. त्रेतायुगात महाभारतातील कौरव पांडवांमधील युद्धाचा एक भाग म्हणून भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला 18 अध्यायात गीता सांगितली हे खरे, पण त्या 700 श्लोकातील आशय लक्षात आल्यावर त्या उपदेशाचे महत्त्व आजच्या कलियुगात किती आहे हे लक्षात येते. गीतेच्या श्लोकांचे पठण करून पुण्य पदरात पडत नाही, ते अंमलात आणले आणि आपले वर्तन त्या आरशात कसे प्रतिबिंबित होते ते प्रामाणिकपणे तपासून बघितले तरच गीतेचा मार्गदर्शक म्हणून खऱ्या अर्थाने उपयोग होऊ शकेल. त्यासाठीच हा एक प्रयत्न. आजच्या कलियुगात आजूबाजूला बघितले की आपल्या लक्षात येते की हे जग नुसते हवामानामुळे दूषित झाले असे नाही, तर स्पर्धा, द्वेष, अहंकार आणि इंद्रिय वासना यामुळे ते गढूळ झाले आहे. ते स्वच्छ व्हावे यासाठी जो प्रयत्न करायचा, त्यासाठी गीतेमधील उपदेश अंमलात आणण्याची तयारी असायला हवी. गीता वाचल्यावर जर मी दुसऱ्याबरोबर तुलना करू लागलो, मी हे केले आणि मी ते केले असा फुका अभिमान उराशी बाळगून, दुसऱ्याला क्षुद्र लेखून, जातीपातीच्या, वंशभेदाच्या आणि मानमरातबाच्या भोवऱ्यात अडकून पडले, तर त्याला पालथ्या घड्यावरचे पाणी म्हणावे लागेल. एका वाचनाने कृतीमध्ये बदल होणे अवघड आहे. मनाचा या बदलामध्ये खूप मोठा वाटा आहे. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यामुळे रोजच्या जीवनाला अनेक अडथळे निर्माण होतात आणि ते आपण पाहतो, अनुभवतो. मनामध्ये चालू असलेला संघर्ष आपल्याला स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे मनःशांती मिळत नाही. ती मिळावी
म्हणून वेगवेगळ्या मार्गाने आपण प्रयत्न करत असतो आणि बऱ्याच वेळा त्या भोवऱ्यात अडकतो. त्या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी आटोकाट धडपड करतो आणि त्यासाठी आयुष्य जगायचे ते सुखसमाधान आणि शांती न मिळवताच हा जीवन प्रवास संपवतो. आयुष्यभर हा मनातील संघर्ष आणि हे द्वंद्व चालूच असते असे आपल्या लक्षात येईल. अशा द्वंद्वातून बाहेर पडताना बरेच वेळा अन्य लोक किंवा आजूबाजूचे जवळचे नातलग, मित्र काय म्हणतात, माझ्या कुटुंबाचे काय आणि कसे होईल याचा जास्त विचार करतो. त्यामुळे समोरचे प्रश्न सोडवून उत्तर शोधण्याऐवजी भावनेच्या तरी आहारी जातो किंवा इंद्रिय वासनेच्या बळी पडून निर्णय घेऊन मोकळे होतो. अशा वेळी विचार कसा करायचा, मनावर कोणती बंधने घालायची, हाच गीतेचा विषय पुढील 17व्या अध्यायात विशद करून सांगितला आहे. निर्णय घेणे महत्त्वाचे आहे, पण तो घेताना काय योग्य आणि काय अयोग्य हे लक्षात यावे, हाच गीतेचा विषय आहे. आप्तस्वकीयांचा मोह मनात निर्माण झाल्यामुळे अर्जुनाच्या समोर धर्मसंकट उभे राहिले. मन हे चौखूर धावत असते. त्याचे लगाम प्रत्येक व्यक्तीने आपल्या हातात ठेवून ते केव्हा आणि कसे खेचायचे हे महत्त्वाचे. म्हणून जीवन जगण्यासाठी गीता समजून घेणे आवश्यक आहे असे मला माझ्या अनुभवावरून वाटते. जीवनात भावनिक बुद्ध्यांकाचे महत्त्व आज मान्य झाले आहे. मनाचे संतुलन साधण्यासाठी गीतेमधील जीवनशास्त्र लक्षात ठेवण्याची गरज आहे. गीतोपदेश अंमलात आणायला पाहिजे. धर्म या शब्दाचा संकुचित अर्थ न लावता स्वतःची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या अशा व्यापक अर्थाने त्या शब्दाचा विचार करावयास हवा. जीवन कसे जगायचे हे ठरवण्यासाठी धर्म या शब्दाचा व्यापक अर्थ समजून घ्यायची आवश्यकता आहे. त्यानंतर याचा निर्णय घेणे महत्त्वाचे. अहंकार जो आपल्याला अनेक वेळा चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतो, चित्त तेव्हा स्थिर राहत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून ज्यावेळी एखादी व्यक्ती नको त्या मार्गाने जाऊ लागते, जे क्रोधाच्या रूपाने प्रकट होते, अशा वेळी गीतेमधील उपदेश लक्षात ठेवून जर आपण निर्णय घेतले तर आयुष्यात सुख, शांती, समाधान मिळायला कशी मदत होईल याचेच मार्गदर्शन गीतेमध्ये केले आहे. माणसाची नियत कृतीमधून प्रकट होते, ती कशी असावी आणि घेतलेले निर्णय अंमलात आणताना कशा पद्धतीने विचार करावा हे गीतेमधून समजून घेतले पाहिजे. गीता रहस्य हा ग्रंथ लोकमान्य टिळकांनी मंडाले या ब्रह्मदेशातील कारागृहातील ब्रिटिश राजवटीत तुरुंगवासात असताना लिहिला, हे सर्वांना माहीत आहे. 2 नोव्हेंबर 1910 रोजी प्रारंभ करून 900 पानांचा हा ग्रंथ तारीख 30 मार्च रोजी 1911 साली 5 महिन्याच्या काळात त्यांनी पूर्ण केला, असे जयंतराव टिळकांनी 6व्या आवृत्तीच्या प्रस्तावनेत लिहिले आहे. ही पेन्सिलने लिहिलेली हस्तलिखित वही मंडालेमधून परतल्यावर कित्येक आठवडे जेव्हा आली नाही, त्यावेळी अनेकांनी सरकारचे लक्षण ठीक दिसत नाही अशी शंका बोलून दाखवली. त्यावेळी लोकमान्य म्हणाले, भिण्याचे कारण नाही, वह्या सरकारच्या
ताब्यात असल्या तरी ग्रंथ माझ्या डोक्यात आहे. लिहायला बसून फुरसतीच्या काळी तो लिहून काढी, एवढा त्यांना आत्मविश्वास होता. याचे कारण ते गीताधर्म पाळत होते. खऱ्या अर्थाने ते त्याप्रमाणे जीवन जगत होते. सुदैवाने या वह्या परत मिळाल्या आणि या वह्या तत्वज्ञानाने संपूर्ण अशा 900 पानी ग्रंथाच्या 3 मराठी प्रती त्यांच्या हयातीत प्रसिद्ध झाल्या. लोकमान्यांचे संपूर्ण जीवन हे कर्मयोग्याचे आहे हे सांगण्याची गरज नाही. आज माझे सुदैव असे की या 6व्या आवृत्तीची स्वतः जयंतराव टिळकांनी स्वहस्ते सही करून दिलेली प्रत माझ्याकडे आहे. तीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. गीता रहस्य ग्रंथाच्या प्रस्तावनेत लिहिल्याप्रमाणे समाजाच्या धारणेसाठी निर्माण झालेले टीका ग्रंथ समाजात टिकून राहतात. 18व्या अध्यायात सांगितलेल्या तत्वज्ञानाचे महत्त्व आणि त्याचा कर्मयोग म्हणून सांगितलेला या विद्वत्तापूर्ण ग्रंथातील अर्थ आज अनेकांना प्रेरणादायी ठरतो. तो मला मार्गदर्शक ठरला आहे. गीतेकडे एक महाभारतातील पुरातन संहिता म्हणून न बघता आजच्या संदर्भाने त्याचा त्रिकालाबाधित अर्थ लावत तो अर्थ लक्षात घेऊन या तात्विक खजिन्यातील अनमोल मार्गदर्शक तत्वे समोर ठेवून आजच्या पिढीने प्रगतीपथावर वाटचाल केली पाहिजे असे माझे प्रामाणिक मत आहे. शांती आणि शौर्य अथवा कर्तृत्व पराक्रम एकत्र कसे नांदतील याचे गुपित अर्थात अथवा राजगुह्य या गीतेमध्ये खुले करून दाखवले आहे. ती राजविद्या आहे. एखादा दीपस्तंभ ज्याप्रमाणे विशाल आणि अथांग सागरामध्ये प्रवास करणाऱ्या बोटीला, मग ती ऊर्जा शक्तीने चालणारी प्रचंड मालवाहू अथवा प्रवासी बोट असो किंवा एखाद्या छोट्या मासेमारी करणाऱ्या कोळ्याची असो, मार्गदर्शन करण्याचे काम करतो आहे. तद्वत गीता या संसार सागरामधून पैल तीरावर जाताना प्रत्येकासाठी मार्गदर्शक म्हणून जीवन कसे जगावे याचा संदेश देणारी आहे. या मार्गदर्शनाचा उपयोग कसा करायचा हे प्रत्येकाने ठरवायचे. माझ्या आयुष्यात मर्यादित बुद्धीला त्याचे काय आकलन झाले ते शब्दात मांडण्याचा हा एक प्रयत्न. आजच्या स्पर्धात्मक युगामध्ये उद्योग जगतात अस्तित्व टिकवण्यासाठी सात्विक वृत्ती आणि मूल्ये समोर ठेवून निर्णय घ्यावे लागतात. असे प्रसंग समोर येतात तेव्हा गीतेमध्ये अशा प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा मी प्रयत्न करतो.